प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. लग्नानंतरचे प्रेम भाग 5. मागच्या भागात आपण पाहिले की रीना रागावली होती कारण तिला इतक्या लवकर लग्न नव्हतं करायचं. ती लग्नासाठी तयार होती पण तिला थोडा वेळ हवा आहे. पण राजवीर आणि कौशल्याबाई लग्नासाठी घाई करत आहे. राजवीरला रीनाला लवकरात लवकर त्याचं बनवायचं होतं. तर बघूया राजवीरचं वेडं प्रेम. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर त्याच्या पर्सनल जिममध्ये बॉक्सिंग करत होता. तो खूप रागाने बॉक्सिंग बॅगवर पंच मारत होता. त्याची बॉक्सिंग झाल्यावर तो नाश्त्यासाठी खाली येतो. कौशल्याबाई आणि राजवीर दोघे नाश्ता करत गप्पा मारतात. कौशल्याबाई: आज मी जरा लवकरच येईल, मग आपण जाऊन तुझ्यासाठी आणि रीनासाठी कपड्यांची निवड करू. राजवीर: मॉम, तू काहीतरी विसरत आहेस. त्यांनी विचार करण्यासाठी काही वेळ मागितला आहे. कौशल्याबाई: हो, सगळ्यांनाच विचार करण्यासाठी वेळेची गरज आहे. पण मी तुला सांगितलं आहे, आजकाल मुली लगेच आईवडिलांचं ऐकतात. त्या परिवाराच्या आनंदासाठी हो म्हणतात. आणि असं पण आपण त्यांना काही देणं घेण्याचं बोललोच नाही ना. काही आपल्या अटी आहेत. तिला तिचं शिक्षण पूर्ण करायची इच्छा आहे तर आपण तिला अनुमती देऊ, लग्नानंतर शिकायची. तू काही काळजी नको करूस. मला माहीत आहे त्यांच्याकडून होच उत्तर येईल. राजवीर थोडा शांतच होता. कौशल्याबाई: मी म्हटलं होतं ना की त्या मुलीमध्ये काहीतरी जादू आहे, सगळ्यांना आपलंसं करते. राजवीर: मॉम, आता वेळ आली आहे की मी तिला माझं बनवू, तिला माझ्याकडे कैद करून ठेवू. दोघे बोलत असतात तेवढ्यात नोकराणी येऊन सांगते की मिस्टर विरान आले आहेत. हे ऐकून कौशल्याबाई खुश होतात आणि लगेच उठून विरानला भेटायला जातात हॉलमध्ये. कौशल्याबाई: सुभाषराव आणि कुसुम का नाही आली? आणि रीनाला पण तर घेऊन यायचं असतं. तिने तिचं घर तरी बघितलं असतं. विरान: हो नक्कीच, कधीतरी. कौशल्याबाई: बरं, काय घेशील? चहा, कॉफी की ज्यूस? विरान: नको थँक्यू. खरं तर मी इथे खूप महत्त्वाचं बोलायला आलो आहे. जसं की तुमचं म्हणणं आहे की लग्न लवकरात लवकर व्हावं. विरान थोडा अडखळत बोलत होता. राजवीर: प्लीज कंटिन्यू. विरान: खरं तर रीना या गोष्टीसाठी तयार नाही आहे. तिला थोडा वेळ पाहिजे आहे. राजवीर: किती वेळ पाहिजे? विरान: हेच 6 किंवा 8 महिने. तिला तिचं शिक्षण कंप्लीट करायचं आहे. तिची इच्छा आहे की मास्टर कंप्लीट करावं, कारण जर लग्न झालं तर ती अभ्यासात पूर्ण लक्ष नाही देऊ शकणार. कौशल्याबाई: हो, पण विरान बेटा, आम्ही तुम्हाला वचन दिलं आहे ना की लग्नानंतर तिचं शिक्षण आम्ही कंप्लीट करू. तर मग हा हट्टीपणा का? विरान: प्लीज काकू, तुम्ही चुकीचा विचार नका करू. हा हट्टीपणा नाही आहे, ही तिची इच्छा आहे. कौशल्याबाई: पण विरान. कौशल्याबाई पुढे बोलणार तेवढ्यात मध्येच राजवीर: इट्स ओके मॉम. राजवीरला खूप राग आला होता आणि तो रागामध्ये विरानसोबत बोलला. राजवीर: मला नाही वाटत की तिला दुसऱ्यांच्या इच्छांचा आदर करत असेल. कोणाच्या फिलिंगबद्दल तिला कदर असेल. कोणत्याच गोष्टीची कदर नाही तिला. काय नाही केलं मी तिच्यासाठी. हर वेळेस कमीपणा घेत आलो, पण आजही ती स्वतःचाच विचार करते. ती तिच्याच गोष्टी मनवून घेत आहे. कौशल्याबाईला समजले की राजवीरला आता खूपच राग आलेला आहे. त्या त्याला समजावत. राजवीर: प्लीज थोडा शांत हो. राजवीर रागामध्ये: व्हॉट मॉम, ती काय दुनियामधली शेवटची मुलगी आहे का? हे बोलून राजवीर तिथून निघून जातो. कौशल्याबाई त्याला आवाज देतात पण तो काहीच ऐकत नाही आणि निघून जातो. राजवीरला असं बघून विरान आश्चर्यचकित होतो. कौशल्याबाई: बेटा, मी बोलते त्याच्यासोबत. त्याला खूप वाईट वाटलं आहे. त्याला वाटलं नव्हतं की असं उत्तर असेल तुमचं. मी सांगते त्याला समजून. विरान: इट्स ओके. इकडे राजवीर रागामध्ये त्याच्या रूममधल्या सगळ्या सामानाची तोडफोड करतो. त्याचा राग एक अंगार आहे. त्याचे डोळे रागाने लाल भडक झाले होते. राजवीर रागामध्ये मोठमोठ्याने ओरडतो. किती दिवस चालणार आहेत हे नाटकं? मी काय पागल आहे का? कधीपर्यंत मी हेच ऐकायचं? सगळ्या सामानाची तोडफोड करून बेडवर जाऊन बसतो. कौशल्याबाईला त्याचा आवाज येतो तर त्या धावत त्याच्या रूमकडे जातात. त्या त्याच्या रूममध्ये येऊन केविलवाण्या आवाजात: राजवीर, काय झालंय बेटा? सामानाची तोडफोड करताना राजवीरच्या हाताला काच लावून इजा होते. कौशल्याबाई त्याचा हात हातात घेतात. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. काय झालं सांगतात. सगळं ठीक होईल. कौशल्याबाई: मला माहिती आहे तुला राग लवकरच येतो, पण तू हे असं कधी वागला नाहीस. राजवीर कौशल्याबाईकडे बघून त्यांच्या मिठीत जातो आणि त्याच्या डोळ्यांमधून अश्रू येतात. राजवीर: मग त्याला काय म्हणशील? माझी हालत बघ इथे. मला वाटत आहे त्यासाठी काही शब्द आहेत का? मी कधी अशी मेंटल कंडिशन फेस नाही केली मॉम. मला समजत नाही आहे की मी कसा रिॲक्ट करतोय. पण काय आहे हे? प्रेम आहे का तिचा इगो आहे की माझा हट्टीपणा? का मी जास्तच रिॲक्ट करतोय? राजवीर रडत: काय आहे हे?
कौशल्याबाई त्याला मिठीत घेतात. राजवीर त्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आश्चर्यचकित होतो. त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंना बघतो. इकडे रीनाच्या घरी विरान घरी जाऊन त्यांना सगळं सांगतो आणि ते सगळे हॉलमध्ये बसून या विषयावर बोलत असतात. कुसुम, अजिबात ठीक नाही झालं. मी सगळ्या नातेवाईकांना साखरपुड्याच्या आनंदाची बातमी दिली आणि सगळ्या अरेंजमेंट करण्याची ऑर्डर पण दिली आहे. हे ऐकून रीना थोडीशी निराश होते आणि तिथून निघून जाते. सुभाषराव, मला त्याचं वागणं समजत नाही आहे. पहिले त्यांनी एवढा हट्टीपणा केला आणि आता हे सगळं. कुसुम आणि सुभाषराव थोडे विचारात पडतात. तेवढ्यात विरान त्यांना सांगतो की तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. मी आज राजवीरला पहिल्यांदा एवढ्या रागात बघितलं. त्याने लगेच डिसिजन घेतलं आणि तिथून लगेच निघून गेला. मला तर त्याचं आश्चर्यच वाटलं. त्याने जरा पण पेशन्स दाखवले नाही. त्याला सगळ्या गोष्टीची काही काळजीच नाही आहे. आपली रीना खूप मॅच्युअर आहे आणि स्कूल माइंडेड आहे. ती हर एक गोष्ट लॉजिकमध्येच बघते आणि राजवीर हा खूपच इमोशनल आहे. सुभाषराव, तुझ्या बोलण्यावरून वाटत आहे राजवीर रीनासाठी योग्य नाही आहे असं तुला वाटत आहे, बरोबर? विरान, हो, माझी इच्छा आहे की रीनाचं लग्न अशा व्यक्तीसोबत व्हावं जो तिच्यावर खूप प्रेम करेल, तिला खूप जपेल, ना की राजवीरसारखा जो तिला कैद करण्याचा प्रयत्न करेल. आणि यामुळेच ते जर या लग्नाच्या नात्यातून माघार घेतील तर तुम्ही त्यांना घेऊ द्या. मला तर वाटतं हे योग्य आहे की आपण स्वतः त्यांना नाही म्हणावं. रीनासाठी मागण्यांची काही कमी नाही आहे. हे बोलून विरान तिथून निघून जातो. कुसुम आणि सुभाषराव तिथे बसून विचारात पडतात. या सगळ्या गोष्टींचा रीनालासुद्धा काळजी वाटते की त्या विचारात एकटीच टेरेसवर उभी असते. रीना त्याच्या हातातल्या रिंगकडे बघून विचार करते आणि ती राजवीरचे बोलणे आठवते. कुसुम कौशल्याबाईला फोन लावते आणि म्हणते, मला तर काहीच समजत नाही आहे कौशल्या. अचानक हे सगळं काय झालं आहे आणि कसं झालं? या गोष्टी छोट्याशा गोष्टीवरून सुरू झाल्या आणि छोट्याच गोष्टीवर संपल्या देखील. असं कधी होत असतं? कौशल्याबाई, काही संपलं नाही आहे कुसुम. राजवीर बिलकुल असं नाही आहे जसं तुम्ही विचार करत आहात. खरं तर मलासुद्धा माहीत नव्हतं की त्याला इतकं वाईट वाटेल. कोणत्या मुलीसाठी इतका सिरियस होईल मला खरंच माहीत नव्हतं. राजवीर हा अमेरिकेत राहिलेला आहे. मुलींसोबत बोलणं, त्यांना भेटणं हे काही नवीन नाही आहे त्याच्यासाठी. मला तर समजतच नाही आहे की तो असा कसा इतका सिरियस आहे आणि रागीट झाला आहे. खरं मी स्वतःच आश्चर्यचकित आहे. त्याने मला सांगितलं होतं की त्याला रीनाला लवकरात लवकर आपलं करायचं आहे आणि मग रीनाने सांगितलं की तिला लग्नासाठी घाई करायची नाही आहे. हे ऐकून त्याला खूप वाईट वाटलं. त्याला वाटलं की रीनाला त्याच्या भावनाची कदर नाही आहे. कुसुम, मला माफ कर कौशल्या. मला बोलताना चांगलं तर नाही वाटत आहे, पण सुभाषराव आणि विरानचं म्हणणं आहे की राजवीर आणि रीना एकमेकांसाठी योग्य नाही. आपल्याला अंगठी वापस द्यावी लागेल. इकडून कौशल्य हे ऐकून निराशतेने, काय? अगो, तो आत्ता सध्या रागामध्ये आणि तो दुःखी आहे. त्याला थोडासा वेळ दे. तो या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करेल. कुसुम, कौशल्या, मी मजबूर आहे. आमच्या घरात आम्ही एकमेकांच्या निर्णयाचा आदर करतो आणि विरान म्हटला की हा लग्नाचा प्रस्ताव योग्य नाही. जर तुला वाईट नाही वाटणार तर मी ही अंगठी वापस पाठवून देऊ? कौशल्या, बघ मी येते. कुसुम तिकडे, आपण बसून बोलूया. अशा निर्णयावर कौशल्याबाई खूप घाबरल्या होता. त्यांना त्याच्या मुलाची इच्छा पूर्ण करायची होती. फोन कट करून ती कुसुमच्या घरी जायला निघाल्या. रीना तिच्या रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यात तिथे विरान येतो. विरान, रीना, चल आपण कुठेतरी बाहेर जाऊ. रीना, बाहेर कुठे? विरान, ते कौशल्या काकू इकडे येत आहेत. मॉम डॅड म्हणत आहे त्याला अंगठी वापस करून द्यायची आणि प्रस्तावाला नकार द्यायचा आहे. आणि मला असं वाटतं की अशा सिच्युएशनमध्ये तू घरी नसावं. असं असू शकतं की राजवीर त्यांच्यासोबत असेल आणि हे योग्य नाही की तुम्ही दोघं एकमेकांसमोर यायला. रीना थोडं विचारात पडते. विरान तिला बघत विचारतो, काय झालं? कशाचा विचार करतेस? रीना, नाही, काही नाही. जर तुला आणि डॅडला वाटत असेल की रिंग वापस देऊन त्यांना नकार कळवावा तर मी तुमच्या निर्णयात खुश आहे. माझी काही अपेक्षा नाही. माझ्यासाठी सर्वात पहिले माझी फॅमिली आणि त्यांचे निर्णय महत्त्वाचे आहेत. तिच्या हातातून रिंग काढून विरानकडे देते आणि दोघे बाहेर जायला निघतात. दोघे कारमध्ये बसलेले असतात. विरान तिला म्हणतो, मी तुझ्यासाठी कधी चुकीचं डिसिजन नाही घेऊ शकत रीना. रीना, माहीत आहे. विरान, आज मी त्याचं खूप डिफरंट साईड बघितली. खूपच वेगळा आहे त्याचं नेचर. एकदम रागीट आहे. मी खूपच पॉझिटिव्ह आणि खूप अहंकारी आहे तो. त्याला स्वतःचा खूपच गर्व आहे. अशी व्यक्ती आपल्या जवळच्या लोकांची आवड निवड कोणत्याच गोष्टीची कदर करत नसते. रीनाला राजवीरचं बोलणं आठवत होतं. त्यात त्याने सांगितलेलं असतं की मला माहीत आहे मी खूप रागीट आणि पॉझिटिव्ह आहे आणि या सगळ्या गोष्टीचा माझ्या पर्सनॅलिटीची एक डार्क साईड आहे.
पण जर मी कोणाशी हृदयाचं नातं जोडलं तर मी शेवटच्या श्वासापर्यंत त्या व्यक्तीची साथ निभवायचा प्रयत्न करतो. तिच्या विचारात असते तेव्हा मध्ये विरान तिला म्हणतो, काय झालं? काय चुकीचं बोललो का मी? रीना, काय बोललास तू? मी ऐकलं नाही. विरान, रीना, मी फक्त तुला समजावत होतो. तू आणि राजवीर दोघेही डिफरंट पर्सनॅलिटीचे आहात. तुमच्या दोघांचे विचार खूप वेगळे आहेत. तुम्ही दोघं अपोजिट आहात. तू दुसऱ्यांसाठी जीवन जगते, पण तो फक्त त्याच्या प्रायोरिटीजचा विचार करतो. स्वार्थी माणूस आहे. तो तुला कधीही खुश नाही ठेवू शकणार. विरानचं असं बोलणं ऐकून रीना तर त्याचा विचार करत होती. इकडे कौशल्याबाई कुसुमच्या घरी पोहोचतात. कौशल्याबाई, मी तुम्हाला आता काय सांगू? राजवीर स्वतः खूप परेशान झाला तुमचं बोलणं ऐकून. मी जेव्हा त्याला तुमचा निर्णय सांगितला, तो शांतपणे घरातून कुठेतरी निघून गेला. मला स्वतःला देखील माहीत नाही तो कुठे आहे. तो त्याचा फोन पण उचलत नाही आहे. कौशल्याबाईला राजवीरची खूप काळजी वाटत होती. सुभाषराव, अशा काही गोष्टी आहेत की आम्हाला पण परेशान करत आहेत. आमचं रीनावर खूप प्रेम आहे. आम्हाला नाही वाटत की तिला कोणत्याही गोष्टीची इजा व्हावी. आणि राजवीर हा खूपच रागीट आहे. याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला योग्य वाटत नाही आहे. कौशल्याबाई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात सुभाषभाऊ. असाच आहे माझा राजवीर. पण त्याची एक खूबी पण आहे. जर तो कोणावर प्रेम करतो तो त्याच्यावर अतोनात प्रेम करतो. तो खूप प्रेमळ आहे. सुभाषराव, मला माफ करा कौशल्या. आम्ही रीनासाठी चांगल्या लग्नप्रस्तावाची वाट बघू. विरान रीनाला तिच्या आवडत्या धाब्यावर घेऊन जातो. दोघे तिथे चालत असतात तर रीनाला तिथे धाब्यावर राजवीर बसलेला दिसतो. तो एकटाच असतो. रीना त्याच्याजवळ जाऊन, राजवीर, काय झालंय? राजवीर रीनाकडे बघत काय बोलणारच तर तेवढ्यात तिथे विरान येऊन राजवीरला विचारतो, तू इथे? राजवीर, हा विरान. तर मग काय यामध्ये एवढं सरप्राईज व्हायची काय गरज आहे? मी इकडे येऊ नाही शकत का? विरान, नाही, ॲक्च्युली रीनाला ही जागा खूप आवडते. राजवीर, मी यासाठीच इकडे आलो होतो. मी विचार केला की मी इकडे आलो तर मला थोडं सुकून भेटेल. राजवीर रीनाकडे एकटक बघत होता. तेवढ्यात रीना विरानला घरी जायला सांगते आणि त्याला म्हणते, मी राजवीरसोबत काही वेळाने वापस येईन. हे ऐकून राजवीर थोडा खुश होतो आणि विरान तिथून निघून जातो. तो तिला बसायला सांगतो आणि तो तिच्या बाजूला बसतो. राजवीर रीनाकडे एकटक बघत असतो. काही वेळानंतर दोघे चालत चालत बोलतात. राजवीर, मी खूप जिद्दी आहे आणि मला खूप लवकर राग येतो. रीना, हो माहीत आहे. म्हणजे आता समजलंच आहे. राजवीर अचानक चालता चालता तिच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो, रीना, तुला माहीत आहे, जेव्हा मी कोणती गोष्ट हासिल नाही करू शकलो तर मला खूप राग येतो. मग मी स्वतः शांत मनाने विचार करतो की खरंच ही अशी गोष्ट आहे का की मी हिच्याशिवाय राहू नाही शकणार. आणि माझं मन जे पण उत्तर देतं ते बरोबरच असतं. रीना, मग तुम्ही इथे हे जाणून घेण्यासाठी आला आहात का की तुम्ही माझ्याशिवाय राहू शकता की नाही? राजवीर, हां. आणि माझ्या हृदयाचं उत्तर हे आहे की राजवीर, तू नाही राहू शकणार तिच्याशिवाय. तुझा आवाज माझ्या कानामध्ये घुमत असतो. मी माझ्या आयुष्यामध्ये एवढं खुश कधी नव्हतो. रीना, तुम्हाला माहिती आहे याला काय म्हणतात? रीना थोडा वेळ इकडे तिकडे बघते आणि मग राजवीरला म्हणते गोड हसून, तुमची प्रार्थना कबूल झाली. हे ऐकून राजवीर खूप खुश होतो. थँक गॉड. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि दोघे घरी जायला निघतात. रीनाच्या घरी कुसुम कौशल्याबाईला अंगठी परत करत असतात. तेवढ्यात विरान तिथे येतो. मला वाटतं ही रिंग आता रीनाकडेच राहिली तर चांगलं आहे. तुम्ही ती फेमस कहावत ऐकली असेलच, जब लडका लडकी राजी तो क्या करेगा काजी. तुम्ही इकडे निराश होत आहात आणि ते दोघे डिनरची तयारी करत आहे. कौशल्याबाई खूप खुश होतात. त्या देवाला हात जोडून धन्यवाद म्हणतात. कुसुम आणि कौशल्या एकमेकींना मिठी मारतात. तर आता सुरुवात होईल राजवीर आणि रीनाच्या प्रेमाची सुरुवात. कमेंटमध्ये नक्की सांगा, राजवीर स्वतःला सुधारेल का? आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.